तर किचनसाठी तुम्ही कितीही शॉपिंग केली ना तर तुम्हाला तीही कमीच वाटणार आहे. मलाही तसंच होतं. तर मी परत एकदा काही वस्तू मागवल्यात मिशोवरून, ज्या की फक्त आणि फक्त ₹150 किमतीच्या आहेत. किचनचे काही छोटे छोटे टूल्स आहेत, काही छोट्या छोट्या वस्तू आहेत. तर आपण त्याची क्वालिटी चेक करणार आहोत. त्या वस्तू खरंच क्वालिटीच्या आहेत का? जर तुम्हाला आवडल्या तर तुम्हीही मागू शकता. आणि असे अनेक व्हिडिओ घेऊन मी येत असते, तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ पाहत राहा. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आपली पहिली वस्तू आहे ऑइल बॉटल. तर आपण याला आता ओपन करूयात. आपण बरेचदा काय करतो, आपण जे पोळी बनवताना तेल लावतो ना पोळीला, ते एखाद्या वाटीत काढतो किंवा छोट्याशा डब्यात काढतो आणि ते वापरतो. तर परत परत ते ठेवायला आपल्याला डब्यात घालायला लागतं किंवा झाकून ठेवायला लागतं. तर त्याच्यासाठी मला ऑनलाईन हा खूप छान बॉटल म्हणू शकता, ही बॉटल दिसली होती. बऱ्याच दिवसापासून माझं चाललेलं की अशी काहीतरी बॉटल आपण घेऊयात. तर ही दाखवते मी तुम्हाला ओपन करून. तर ही अशी बॉटल आहे. ग्लास नाही आहे, हे प्लास्टिक आहे. तर फोटो बघून मला वाटलं होतं पर्सनली की हे ग्लास असेल, पण प्लास्टिक ही फूड ग्रेडच असेल, कारण की मिशोवरच्या वस्तू चांगल्या येतात. परंतु बघा, हे जे आहे ना, तुम्ही याला ऑइल ब्रश लावण्यासाठी वापरू शकता. आणि दरवेळेस तुम्हाला पूर्ण ओपन करण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही ऑइल फिल करताना तेव्हा एकदा भरलं की वापरताना तुम्ही दरवेळेस हे असं ओपन करून आपल्या पोळीला वगैरे पराठ्याला लावू शकता आणि मग परत याला याच्यामध्ये ठेवू शकता. म्हणजे आपलं खाण्याचं ऑइल आपण वेगळ्या कंटेनरमध्ये स्टोअर करू शकतो आणि जे फक्त पोळी, पराठे, डोसाला आपण ऑइल लावतो त्याच्यासाठी हे बॉटल वापरू शकतो. तर ही मला आवडली आहे बॉटल. तर मी ही रिटर्न करणार नाही आहे, हे ठेवून घेणार आहे. याची किंमत फक्त ₹103 आहे. फ्री डिलिव्हरी भेटली आहे. ₹103मध्ये ही बॉटल घरापर्यंत येऊन भेटते, म्हणजे एकदम मस्त डील आहे. तर तुम्ही हे ऑर्डर करू शकता. आता आपण बघूयात सेकंड नंबरचं आपलं पार्सल. तर सेकंड नंबरमध्ये आता मी हे पॅकेट ओपन करते. तुम्ही पण माझ्यासारखं असं शॉपिंग करता का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण की मला बघितलं ना की हां एकदा घेऊन बघूयात, ऑर्डर करून बघूयात, नाही आवडलं तर आपण रिटर्न करू शकतो, असं असतं. तर आता हे सेकंड पार्सलमध्ये आहेत स्पून्स. तर बघा याची लेंथ काय सुंदर लेंथ आहे, खूप मोठा स्पून आहे, तुम्ही बघू शकता. तर हे स्पून ना आपण आता उन्हाळा येईल 2-4 महिन्यामध्ये, तर काय होतं माहिती का, आपण जेव्हा आईस्क्रीम बनवतो किंवा एखादं शेक बनवतो किंवा कोल्ड कॉफी बनवतो, आपल्याला कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम अशा बऱ्याच गोष्टी खायच्या असतात किंवा फालुदा वगैरे. तर त्याच्यासाठी ना आपले जे ग्लास असतात फालुद्याचे ते मोठे असतात, तर त्याच्यामध्ये एंडपर्यंत आपले नॉर्मल चमचे पोहोचत नाहीत. त्याच्यासाठी मी हे मागवलेत. हे बरंच वाटतंय मला, तर खूप आवडलं. क्वालिटी पण बऱ्यापैकी आहे. याची किंमत फक्त ₹123 याची किंमत होती. ऑर्डर करू शकता जर तुम्हाला आवडले तर. तिसरं पार्सल मी ओपन करते. याच्यामध्ये आहेत सूप बाउल्स, 6चं पॅक आहे. याच्याकडून मला जास्त अपेक्षा नाही आहेत, कारण की मला फक्त ₹122ला हे पॅकेट भेटलं आहे, हे पार्सल. पण आणि याच्यामध्ये 6 बाउल्स आहेत. तर मग एवढ्या कमी किमतीला कसं मिळतं आहे, याच्यावर मला काही जास्त अपेक्षा नाही आहेत मला याच्याकडनं. पण मला ऑर्डर करून पाहायचं होतं की बाबा कशी क्वालिटी येऊ शकते. रोजच्या वापराला जरी आपल्याला कामाला आलं तरी खूप आहे. बघून तरी व्यवस्थित दिसतंय. आय थिंक याला पण मला ओपन करावं लागेल. आणि ऑब्व्हियसली हे प्लास्टिक आहे, कारण की एवढ्या कमी किमतीला मिळते म्हटल्यानंतर ना. ओके, क्वालिटी आहे बऱ्यापैकी, कारण की एवढ्या पैशामध्ये तुम्ही जास्त एक्सपेक्ट नाही करू शकत. परंतु हे बघा, हे थोडंसं असं बेंट झालं इथं. ठीक आहे, याच्याकडून मला जास्त अपेक्षा नव्हती. तर बऱ्यापैकी आहेत. कधी तर वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता. पण ही प्लास्टिक आहे, तर
गॅरंटी नाही आहे मला, म्हणजे मला विश्वास येत नाही की याच्यामध्ये आपण गरम सूप वगैरे घेऊ शकतो का, कारण की हेल्थसाठी चांगलं नसतं खरं तर प्लास्टिकमध्ये गरम खाणं. हां, पण जर तुम्ही आईस्क्रीम बाउल म्हणून याला वापरणार असाल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. गिफ्टिंगसाठी घेतायत तर हे बेस्ट ऑप्शन आहे, कारण की आईस्क्रीम बॉल म्हणून याला वापरू शकतो आपण. सोबत तुम्हाला स्पून्स पण आहेत, तर गिफ्टिंगसाठी हे चांगलं ऑप्शन आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मागू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. प्रत्येक वस्तूची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तिथून तुम्हाला हवं असेल ते प्रोडक्ट घेऊ शकता. याच्या क्वालिटीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि त्याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल होते, तर तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आपलं पुढचं 4th पार्सल आहे 116 रुपयांचं. मी म्हणाले ना 150 रुपयेपेक्षा खूप कमीमध्ये आहे. 116 रुपयाचं पॅकेट आहे. ॲक्च्युली हे पण मला बऱ्याच दिवसापासून हवं होतं, तर बघूयात की याची क्वालिटी कशी आलेली आहे. तर याच्यामध्ये आहे ही सॅक आहे, याला काय म्हणतात ॲक्च्युली, आपण जे कॅरी बॅग वगैरे गोळा करतो ना, एक्स्ट्राच्या बॅग्स, तर त्या बॅग्स ठेवण्यासाठीचं बॅगसाठीची बॅग आहे असं पण म्हणू शकतो आपण. तर बघा ही अशी बॅग आहे, याच्यामध्ये आपण असं भरपूर मोठी आहे. खरं मला अपेक्षा नव्हती की ही एवढी मोठी आहे, परंतु याच्यामध्ये ना आता आपण अशा बॅग्स ठेवू शकतो. कॅरी बॅग आता आपण समजा याच्यामध्ये अशा घालून ठेवल्या ज्या एक्स्ट्राच्या असतात आणि आपण किचनमध्ये अडकवतो किंवा बेडमध्ये दारामागं आपण गोळा करून ठेवतो अशा बऱ्याच, तर याच्यामध्ये तुम्ही असं घालून ठेवू शकता. याचा आणखीन एक वापर करता येईल, तुम्हाला हँकरचिप्स ठेवता येतात त्याच्यामध्ये, तुम्ही रुमाल ठेवू शकता किंवा सॉक्स वगैरे याच्यात घालून ठेवू शकता. असं ओढून लहान मुलं घेऊ शकतात किंवा मोठ्यांसाठी आपल्याला येतं. खालून एक होल दिले, जर तुम्ही जास्त वरती अडकवलं असं तर इथून पण तुम्ही काय वस्तू असेल ते काढून घेऊ शकता. मला वाटलं होतं इझिली निघतील याच्यातून, परंतु एवढं इझिली येत नाही आहेत. बट हां, सॉक्स वगैरे कसं स्मूथ असतात तर ते येतील असं वाटतं मला. तर बघूयात की ही पण वस्तू ठेवून घ्यायची की रिटर्न करायची, कारण की मला जेवढं इझिली याच्यातून बाहेर येईल असं वाटलं होतं तसं होत नाही आहे, थोडंसं ओढावं लागतं आहे. तर बघा, तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. ऑर्डर करून ट्राय करायला हरकत नाही. तर याच्यानंतर ना आपण बघूयात नेक्स्ट ऑर्डर काय आहे. एवढी खास मला ही वस्तू आवडलेली नाही आहे. आपलं नेक्स्ट पार्सल आहे, तर ते 6 पीस आहेत आईस्क्रीम बाउलचे, आईस्क्रीम कप आहेत. तर ऑब्व्हियसली आपल्याला सगळ्याला कितीही असतील घरामध्ये तर आपल्याला परत असायलाच पाहिजे असं वाटतं. माझ्याकडे ऑलरेडी एक सेट आहे आईस्क्रीम बाउलचा, पण हा मला ऑनलाईन आवडला होता आणि किंमत ही जास्त नाही आहे, तर मी ऑर्डर केला. फक्त आणि फक्त 113 रुपयांचं हे पार्सल आहे. तर मला आवडलं होतं. तर तुम्ही बघा, वाटते ना सुंदर आहे, एकदम मॉडर्न स्टाईलचं आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे ग्लास नाही आहे, हा काच नाही आहे, प्लास्टिकचा आहे, पण तो फूड ग्रेड प्लास्टिक आहे. आणि आईस्क्रीम प्लास्टिकमध्ये खायला किंवा सर्व करायला काही हरकत नाही. खूपदा काय होतं, आपल्या गेस्टचे लहान मुलं येतात आणि आपल्याला असं होतं, म्हणजे पर्सनली मला तरी असं होतं की माझा सुंदर सेट आहे आणि तो फुटायला नको. तर म्हणून त्यांच्यासाठी, लहान मुलांसाठी खूप छान आहे की तुम्ही आईस्क्रीम बाउल्स असे देऊ शकता की हातातून पडला तरी फुटणार नाही, आणि फुटला तरी किंमत कमी आहे तर दुःख होणार नाही. तर त्याच्यासाठी हे तुम्ही घेऊ शकता. ॲक्च्युली प्रत्येकाच्या घरी हे असायला हवं असं मला वाटतं, कारण आपल्या घरी लहान मुलं असतात, गेस्टचे मुलं येतात, तर हे छान आहे डेली यूजसाठी, तुम्ही घेऊ शकता. आणि असे 6 आहेत कप्स याच्यामध्ये. याची क्वालिटी खूप छान आहे, मला आवडले. तुम्ही बघू शकता 6 आहेत आणि लुक पण छान आहे, घ्यायला काहीही हरकत नाही आहे. तर ऑब्व्हियसली मी आता हे रिटर्न करणार नाही, हे माझ्या किचनमध्ये राहील. तर याच्यानंतरचं आपण पार्सल बघूयात. आणि हो, प्रत्येक वस्तूची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि असे अनेक व्हिडिओ चॅनलवरती आहेत, तर तेही जाऊन तुम्ही नक्की बघा. तुम्हाला आणखीन कसे व्हिडिओ पाहायला आवडतील ते देखील मला सांगा. आपण बरेच व्हिडिओ बनवूयात. तुम्हाला आणखीन काही वस्तूंचे रिव्ह्यूज हवे असतील तर तुम्ही तेही मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की त्या वस्तू ऑर्डर करेन, त्याचे रिव्ह्यूज देईन. तर चला, आपलं नेक्स्ट पॅकेट आपण ओपन करूया, बघूया. ओके,
तर बघू याच्यामध्ये काय आहे. ॲक्च्युली खूप दिवस झालं मी ऑर्डर केल्या होत्या वस्तू, परंतु मला त्याचा व्हिडिओ बनवणं झालं नाही, तर मला आठवतही नाही आहे की मी काय काय मागवलं आहे. तर याच्यामध्ये असे स्टिक्स आहेत, याला काय म्हणतात, आपण बार्बिक्यूमध्ये बनवतो ना त्याच्यासाठीचे हे असे स्टिक्स आहेत. तर हे कशासाठी वापरतात जर कोणाला माहिती नसेल तर सांगते. याच्यामध्ये पनीरचे पीस, काय म्हणतो कॅप्सिकम, डब्बू मिरचीचे पीस, कांदा किंवा अशा बरंच वस्तू, पायनॅपल, असं काही काही घालतात आणि गॅसवरती याला मस्तपैकी भाजून घेतात. तर त्याची पण एक रेसिपी असते. मोस्टली या वस्तू आपण हॉटेलमध्ये खातो, तर हॉटेलमध्ये खूप महाग मिळतात. तर तुम्ही घरी बनवणार असाल आणि ट्राय करणार असाल तर या स्टिक्स कामाच्या आहेत. तंदूरचे जे तंदुरी पदार्थ मिळतात ना, पनीर तंदुरी किंवा टिक्काज वगैरे, तर ते अशा स्टिक्सवरती बनवतात. ही घरी बनवायची होते, मला खूप दिवसापासून ट्राय करायची होती रेसिपी, तर त्याच्यासाठी मी हे मागवलं. याच्यामध्ये पीस त्यांनी सांगितलं नव्हतं की किती येतील, पण भरपूर पीस दिलेत त्यांनी. मला अपेक्षा नव्हती की, मला वाटलं होतं की 4 ते 5 स्टिक्स येतील, बट बघू शकता 9 स्टिक्स आहेत त्याच्यामध्ये. तर मोठ्या फॅमिलीसाठी पण छान आहे हे, तर तुम्ही हे ऑर्डर करू शकता. नेक्स्ट आपलं पार्सल कोणतं आहे. मी म्हटलं ना की आपल्याला किचनमध्ये खूप साऱ्या वस्तू असतात, जे कितीही असू द्यात, अशा वस्तू आपल्याला वाटतात की अरे हे पण हवं, हे पण हवं. मग आपण ती पदार्थ वर्षातून एकदा बनवेल, किंवा काही काही वेळेस असं होतं की आपण बनवतही नाही, परंतु वस्तू आपल्याला हवी असते. तर आता लास्ट पार्सल आहे हे. याच्यामध्ये आहे एक सेट आहे, तर तो सेट मी 165 रुपयाला घेतला होता. आता तुम्ही म्हणाल की 150पेक्षा कमी प्राईस म्हणाली होती, तर ठीक आहे ना, 10-15 रुपये आपण वर खाली करू शकतो. जर वस्तू आपल्याला आवडली तर आपण तो घेण्याचा मोह नाही सोडू शकत. ओपन करून पाहते, पॅकिंग खूपच जबरदस्त केलेली दिसत आहे. ओके, याच्यामध्ये हा पण सेट मला बऱ्याच दिवसापासून हवा होता. सुंदर बॉक्स आहेत. आता तुम्हीच सांगा, 165 रुपयामध्ये जर एवढी छान वस्तू मिळणार असेल तर का नाही 15 रुपये बजेट वाढवायचं, है ना. छान आहेत, क्वालिटी छान आहे. मी अपेक्षा केली नव्हती की मजबूत आहेत बॉक्सेस. आणि याच्यामध्ये ना स्पून्स आहेत. ॲक्च्युली मला हे हवे होते खडे मसाले ठेवण्यासाठी. तर आपण खूप सारे मसाले घेतो ना, तर काही भाजी बनवत असेल, कशाची पनीरची वगैरे ग्रेव्ही बनवत असेल, तर आपल्याला खूप सारे मसाले लागतात आणि दरवेळेस जाणार आपण ट्रॉलीमधून एक मसाल्याचा डब्बा शोधणार, दुसरा शोधणार. त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे, तुम्ही काय असेल तुमचे सगळे खडे मसाले वेगवेगळे ठेवू शकता. आणि हा 2चा सेट आहे, बाय 1 गेट 1 फ्री अशी ऑफर होती. तर मस्त डील आहे, कलर पण सुंदर आला आहे आणि खरंच क्वालिटी, मला अपेक्षा नव्हती की एवढी छान क्वालिटी येईल. तर मस्त क्वालिटी आलेली आहे. आणि याच्या प्रत्येकामध्ये स्पून पण आहे, तुम्ही रोजच्या मसाल्यांसाठी पण वापरू शकता, किंवा लहान मुलांचे काही चॉकलेट्स वगैरे ठेवायचे त्याच्यासाठी वापरू शकता. तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपूर्ण झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आणखीन खूप सारे रिव्ह्यूज येणार आहेत, ड्रेसेसचे, शूजचे, ज्वेलरीचे, तर तुम्ही त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनल एकदा चेक करा. त्याच्यावरती तुम्हाला काही व्हिडिओज आवडतात का पहा, तुमचे रिव्ह्यूज द्या. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. मी स्नेहा, तुम्हा सर्वांचं खूप खूप आभार की तुम्ही व्हिडिओ पाहिलात शेवटपर्यंत. बाय बाय.